नमस्कार, मी प्रज्ञावंत गायकवाड. तुम्ही पाहत आहात बातम्या 24 तास. एकंदरीतच अशा पुरुषाची आपण आज माहिती घेणार आहोत की एकंदरीतच नेता म्हणजे काय असतो या संदर्भामधले आधीचे अपडेट्स आपण बातम्या 24 तासच्या माध्यमातून घेणार आहोत. तर 11 वेळा आमदार असलेले गणपतराव देशमुख यांची ही कहाणी. 11 वेळा आमदार पण लक्झरी गाडी कधीच नाही. एसटी बसचा जनतेचा नेता गणपतराव देशमुख म्हणून यांची ओळख आहे. 11 वेळा आमदार होते पण कधीच त्यांनी लक्झरी गाडीचा उपयोग केला नाही. एकंदरीतच त्यांना लोकांच्या समस्यांच्या मुळाशी जायचं होतं. म्हणूनच त्यांच्या आयुष्यातला जो प्रवास होता त्यांनी एसटी बसने केला. म्हणजे असा सर्वसामान्यांचा नेता म्हणून त्यांचं नाव होतं गणपतराव देशमुख. राजकारणात पद मिळालं की गाड्या, सुरक्षा, तामझाम वाढतो. पण काही मोजके नेते असेही आहेत ज्यांच्यासाठी सत्ता म्हणजे सेवा आहे, पद म्हणजे जबाबदारी आहे आणि जनता म्हणजे कुटुंब आहे. या दुर्मिळ नेत्यामध्ये आमदार गणपतराव देशमुख हे नाव आजही आदराने घेतलं जात आहे. साधं आयुष्य, भव्य कार्य, देशमुखांची ओळख. गणपतराव देशमुख सांगोला, मुंबई असा प्रवास विधानसभा अधिवेशनासाठी सुद्धा करत, पण वाहन नव्हे तर एसटी बसनेच करत होते. गर्दीत सामान्य लोकांसोबत त्यांच्यासारखा प्रवास. ते म्हणायचे, लोकांसाठी राजकारण करायचं असेल तर लोकांमध्येच राहावं लागतं. अगदी बरोबर आहे. लोकांचे जर प्रश्न जाणून घ्यायचे असतील तर लोकांच्या तळापर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे. समाजसेवा काय असते जर शिकायचं असेल तर गणपतराव देशमुखांकडून शिकावी लागेल. त्यांच्या आयुष्यातील महत्वाच्या गोष्टी आहेत. कोणत्या महत्वाच्या गोष्टी आहेत तर 11 वेळा आमदार असूनही पण अहंकार शून्य आहे. सांगोला मतदारसंघातून सलग 10 वेळा विजयी झालेत आणि एकूण 11 वेळा निवडून आलेत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये त्यांनी एक विक्रम केला. अतिशय दुर्मिळ अशी कामगिरी. राजकारणाचा पाया साधेपणा प्लस प्रामाणिकपणा. म्हणजे एकंदरीतच त्यांच्या या राजकारणाची भूमिकाच वेगळी होती. एक त्यांची छापच वेगळी होती. ते रोजच्या जीवनातही कुठलीही लक्झरी स्वीकारत नाही. म्हणजे कुठल्याही ऐशोआरामाच्या गोष्टींना त्यांनी कधीच स्पर्श केला नाही. एकंदरीतच शासकीय गाडी नाही, सुरक्षा नाही, ताफा नाही, चकाकी नाही, कुठले महागडे कपडे नाही, खादी केलेले नाही किंवा स्टार्च केलेले कपडे घालत नव्हते. फक्त लोकांमध्ये मिसळणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती. दुष्काळी सांगोल्यासाठी आयुष्य वाहिलं. गणपतराव देशमुखांनी सांगोला तालुक्यात पाण्याच्या योजना आणल्या, कालवे आणले, शेतकऱ्यांचे प्रश्न वेळीच मार्गी लावले, दुष्काळ निवारण केलं. यासाठी प्रचंड संघर्ष केला. नेता नाही, कुटुंबातील मोठा माणूस म्हणून त्यांनी जगामध्ये वावर केला. लोकांसाठी ते फक्त आमदार नव्हते, ते एक मार्गदर्शक होते, आधारस्तंभ होते आणि घराचा आधार होते. समाधान देणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. म्हणूनच आजही सांगोला महाराष्ट्र त्यांना लोकप्रेमाने आठवतात. आपल्या काळातील नेत्यांनी साधेपणापासून शिकायला हवं का? तुम्हाला काय वाटतंय? कमेंट करून नक्की सांगा. कारण एकंदरीतच समाजामध्ये जर आपल्याला नेता म्हणून वावरायचं असेल तर सामान्य जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष दिलं पाहिजे. नेता कसा असतो याचं ज्वलंत उदाहरण जर पाहायचं असेल तर आजही गणपतराव देशमुखांचं नाव सांगोला तालुक्यातून निघतंय. 11 वेळा आमदार असलेलं हे व्यक्तिमत्व, पण कुठल्याही प्रकारचा गर्व नाही. स्वाभिमानी व्यक्तिमत्व, ज्यांनी शासनाची सेवा काय असते आणि लोकांपर्यंत कसं पोहोचलं पाहिजे याचं द्योतक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाते. आणि गणपतराव देशमुख अशा खऱ्याखुऱ्या नेत्याला मानाचा मुजरा. बातम्या 24 तासच्या माध्यमातून अपडेट आपण पाहिली. बातम्या 24 तासवरती आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला मात्र प्रेस करायला विसरू नका. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट्स मी चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असतो. तुर्तास कॅमेरामॅन अजय ओझासह प्रज्ञावंत गायकवाड, बातम्या 24 तास.